दासांनी एक वचन सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश यांनाच अध्यात्मज्ञान नाही, तर ह्या आपल्या आचार्य शंकराचार्य गुरु धर्मगुरूंना कुठून असणार? आता पुण्यात्म्यांनो, आपण या धर्मगुरूंना विचारत असू की ब्रह्मा विष्णू महेश यांचे कोणी माता पिता आहेत का? ते म्हणत असत की हे तर अजन्म आहेत. काही जण तर असं सांगत की ब्रह्माजींचा तर मृत्यू होतोच, त्यांना तर सीमा आहे आयुष्याला त्यांच्या. परंतु शंकरजी आणि विष्णूजी हे अजरामर आहेत, हे तर अविनाशी तत्व आहेत, यांचे मृत्यू होत नाहीत. आणि मग जर यांना कोणी विचारलं की ब्रह्मा विष्णू महेश कोणाची भक्ती करतात, तर कोणी तर आपले हे नकली धर्मगुरू सांगत की हे आपल्या स्वरूपाचे ध्यान करतात, कारण की अहम आत्मा ब्रह्म, की हा आत्मा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, त्या वाक्याला, आपल्या त्या अज्ञानी वाक्याला आणखी प्रमाणित करण्यासाठी ना यांनी सद्ग्रंथांचा आधार घेतला. आता पुराणांना हे सत मानतात आपले धर्मगुरू, पवित्र हिंदू धर्माचे धर्मगुरू जितकेही आहेत हे पुराणांना सत मानतात. आणि मग हे म्हणतात भगवान विष्णू वा भगवान शंकरजी हे कोणाचं ध्यान नाही करत. आणि कोणी म्हणतात की नाही हे कोणाचंच ध्यान करत नाहीत. कोणी काय म्हणतात की श्री विष्णूजी शंकरजी श्रीरामाचं ध्यान करतात, आणि कोणी म्हणतात की कृष्णजींचं ध्यान करतात. इतकं मूर्ख बनवलं आपल्याला. आता ते कोणाचं ध्यान करत होते ते आपल्याला दाखवतो. आणि हे म्हणतात की कोणी तर म्हणतात की हे कोणाची भक्ती करतात. नाही, असं काही नाहीये, ते काहीच करत नाहीत. आता दाखवतो तुम्हाला यांच्या चरित्रामध्ये. तर पुण्यात्म्यांनो, आमच्यासाठी आमचे ग्रंथ आधार होते. आजही यांना आपण आधार मानून अज्ञान हटवू शकतो. पहा, श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. संक्षिप्त श्रीमद देवी भागवत म्हणजे देवी पुराण. संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. आणि हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. आणि तिथेच मुद्रित आहे. मुद्रक आणि प्रकाशक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. हे यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. इथे पहा, आपण हे वाचूयात. पहिला स्कंध आणि संक्षिप्त देवी भागवत 28 पानापासून. हे व्यासजी आणि नारदजी यांची चर्चा होतीये. नारदजी म्हणतात, महाभाग व्यासजी, तुम्ही या विषयात जो प्रश्न विचारत आहात ठीक तोच प्रश्न माझ्या पिताजींनी म्हणजे श्री ब्रह्माजींनी भगवान श्रीहरींना केला होता, विष्णूजींना केला होता. देवाधिदेव भगवान जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेत उपस्थित राहतात. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतो. ते शंख चक्र आणि गदा घेऊन असतात. पितांबर धारण करतात. 4 भुजा असतात. वक्षस्थळावर श्रीवत्सचं चिन्ह चमकत असतं. ते चराचर जगताचे आश्रयदाता, जगद्गुरू आणि देवतांचे देवता आहेत. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी पहा. आता नारदजींचं ज्ञान ऐका. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करत होते. त्यांची समाधी लागली होती. हे पाहून माझे पिताजी ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटलं. आता त्यांनी त्यांच्याकडून जाणण्याची इच्छा प्रकट केली. ब्रह्माजींनी विचारलं, प्रभो, आपण देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी, भूत भविष्य आणि वर्तमानाचे सर्व जीवांचे एकमात्र शासक म्हणजे त्यांचे मालिक भगवान, मग आपण का तपस्या करता आहात आणि कोणत्या देवतेच्या आराधनेमध्ये ध्यानमग्न आहात? मला अत्यंत आश्चर्य याचं वाटतंय की आपण देवेश्वर आणि सर्व संसाराचे शासक असताना सुद्धा समाधी लावून बसला आहात. ब्रह्माजींची ही विनीत वचनं ऐकून भगवान श्रीहरी म्हणजे आपण पहिला स्कंध 29व्या पानावर आलो आहोत. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्रह्मन, सावध होऊन ऐका. मी आपल्या मनातील विचार व्यक्त करत आहे. देवता, दानव, मानव
सर्व हेच जाणतात की तुम्ही सृष्टी करता आणि मी तिचं पालन करतो आणि शंकर संहार करतो. परंतु तरीही वेदाचे पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचना, पालन आणि संहार करण्याची ही योग्यता जी आम्हाला मिळाली आहे त्याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुमच्यामध्ये राजसी शक्तीचा संचार झाला, म्हणजे रजगुण ब्रह्मा सिद्ध झाले. मला सात्विक शक्ती मिळाली, सद्गुण विष्णू झाले आणि रुद्रमध्ये तामसी शक्तीचा आविर्भाव झाला. त्या शक्तीच्या अभावाने तुम्ही ह्या संसाराची सृष्टी नाही करू शकत. मी पालन करण्यात सफल नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणं संभव नाही. ब्रह्माजी, आम्ही सर्व त्या शक्तीच्या आधारेच आपल्या कार्याला सदा सफल करत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि परोक्ष दोन्ही उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवतो, ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊन मी ह्या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी करण्याची संधी मिळताच जागा होतो. मी सदैव तप करण्यात मग्न असतो. त्या शक्तीच्या शासनातून कधी मुक्त नाही असू शकत. कधी संधी मिळाली तर लक्ष्मीबरोबर सुखपूर्वक वेळ घालवण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. मी कधीतरी दानवांबरोबर युद्ध पण करतो. अखिल जगताला भय पोहोचवणाऱ्या दैत्यांच्या विक्राळ शरीराला शांत करणं माझं परम कर्तव्य आहे. आता पहा, कमाल केलीय. मला सर्व प्रकारे शक्तीच्या म्हणजे दुर्गाच्या, दुर्गादेवीच्या, प्रकृतीदेवीच्या अधीन होऊन राहावं लागतं. त्याच भगवती शक्तीचं म्हणजे दुर्गादेवीचं मी निरंतर ध्यान करत असतो. ब्रह्माजी, माझ्या माहितीत ह्या भगवती शक्तींच्या वरचढ दुसऱ्या कोणत्याही देवता नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, हा आला शेवट. आमच्या श्री विष्णू भगवानांच्या अध्यात्मज्ञानाच्या. हे म्हणतात की मी दुर्गादेवीची म्हणजे श्रीदेवीची म्हणजे दुर्गादेवीची भक्ती करतो आहे आणि यापेक्षा मोठ्या भगवानाशी मी परिचित नाही. माझ्यासाठी फायनल गॉड आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.